हा देश त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, ज्यांनी स्वतंत्र स्वराज्याची स्थापना केली आणि जनतेसाठी शत्रूशी लढले. हा देश त्या महात्मा फुलेंचा आहे, जे सर्वच जातीच्या लोकांना शिक्षण मिळावे यासाठी लढले. हा देश त्या महात्मा गांधींचा आहे, जे देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना अहिंसेच्या मार्गाने लढले. हा देश त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे, ज्यांनी भारताला संविधान दिले. हा देश त्या पंडित जवाहरलाल नेहरूंचा आहे, जे भारत देशाचे पहिले पंतप्रधान ठरले, आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून गौरवण्यात आले. हा देश त्या भगतसिंग यांचा आहे, ज्यांना वयाच्या 23व्या वर्षी फाशी देण्यात आली. त्यांचं कार्य एवढं महान होतं की त्यांच्या मृत्यूनंतर ते लोकांचे नायक बनले. 20 जुलै 2026चा काळा दिवस आठवला की वाटतं, या सर्वांचं बलिदान वाया गेलं. आपलाच देश आपल्याला परक करतोय असं कुठेतरी वाटलं. न्याय मिळवण्यासाठी फक्त सामान्यांनाच रस्त्यावर उतरावं लागतं हे मात्र स्पष्ट झालं. ज्यांना आपण आयडॉल मानतो ते क्रिकेटर असतील, ज्यांना आपण हिरो मानतो ते अभिनेते असतील, आता त्यांनी का बरं तोंड फिरवलं? असे अनेक आहेत ज्यांना याच रस्त्यावर उतरलेल्या सामान्य लोकांनी मोठं केलं, पण आज त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर याच लोकांना उभं नाही राहता आलं. आपण कोणत्या पक्षाचे आहोत त्याआधी आपण भारताचे नागरिक आहोत आणि आज रस्त्यावर उतरलेलं भारताचंच भविष्य आहे हे विसरून चालणार नाही. कालचा दिवस इतिहासात लिहिला जाणार, कारण आपला इतिहास सांगतो, ज्यांनी बलिदान दिलं, ज्यांनी लढा दिला, ना ते झुकले ना कधी हरले.